तुमचं कसं आहे, भ्रष्टाचार केला का एक तर तुमच्या टोळीत सहभागी व्हा, नाही तर मारा. म्हणजे त्या बाईने भ्रष्टाचार कळवला आहे आणि हे भ्रष्टाचारावर लक्ष ठेवायचं काम कोणाचं आहे? ग्रामसेवक काय करतोय, BDO काय करतोय, तो विस्तार अधिकारी काय करतोय? त्यांचं काम नाही आहे भ्रष्टाचार पाहणं. आणि मग ज्या लोकप्रतिनिधींनी कळवलं, तुम्हाला सरपंचांनी कळवलं, त्यांच्यावर उलट्या कारवाया करायच्या. तिला अपात्र ठरवलंय. म्हणजे जोपर्यंत जिल्हाधिकाऱ्याकडे केस चालू आहे तोपर्यंत त्या ग्रामसेवकांना दप्तर लपून ठेवलं आणि मग ते केसीचा निकाल त्यांच्या विरोधात का, तर त्या मिटिंगा झाल्याचं दप्तर कोणाकडं? ते सचिवाकडे राहतं. आणि मग त्यांना अपात्र ठरवलं आणि मग नंतर यांनी जाऊन दप्तर हजर केले. मग आता त्या हायकोर्टात गेले. म्हणजे किती नालायकपणा आहे. तुम्हाला जर कामं करता येत नसेल, पगारात भागत नसेल ना, राजीनामे द्या. हा, तुम्ही जनतेचा एवढा हे आक्रोश, या ताईला आता उपोषणाला बसावं लागते भ्रष्टाचारांवर गुन्हे दाखल व्हायला. लाज नाही वाटत तुम्हाला? मी माननीय आमदार साहेबांना या माध्यमातून आव्हान करतो, अरे हा आदिवासींच्या उन्नतीसाठी आलेला पैसाचा पैसा जर भ्रष्टाचार होतोय, 1 वर्ष झाले गुन्हा दाखल होत नाही, आमदार साहेब तुम्ही काय करू राहिले? मग या पुढाऱ्यांचं, या अधिकाऱ्यांना वचक नाही राहिलं का? अधिकारी का तुम्हाला घाबरत नाही? पुढारी अधिकाऱ्यांना वाचवता, अधिकारी पुढाऱ्यांना वाचवता आणि ते दोघं मिळून ठेकेदाराला वाचवता. अरे सुधरा ना जरा. ही अभद्र युती आहे ना, आता जनतेचा आहे ना असा आक्रोश निर्माण होऊ राहिला आहे. आणि तुम्हाला नाही, तो इथं खरं तर कार्यालयांमध्ये तुमच्या धिंडा काढल्या पाहिजे जर तुम्ही व्यवस्थित काम करीत नसाल तर. हे काम कोणाचं आहे? आम्ही लोकप्रतिनिधी कशाला निवडून देतो? 1 वर्ष झालं आम्हाला BDO नाही आहे. म्हणजे एकदम बेवारस. तालुक्याला कुणी वालीच राहिलं नाही. 4 माझे आमदार 80-80 हजार रुपये पेन्शन घेत आहे. मग काय करू राहिले ते? तालुक्यात तुमचं लक्ष नाही का? मग परत फक्त निवडणुका आल्या तुम्हाला मतदान देऊन निवडून बसवायचं. वा, 2,67,000 रुपये तुम्हाला महिन्याला पगार, मला मरेपर्यंत 80,000 रुपये पेन्शन. वा 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 वा. अरे इथं जाऊन पहा, 500 रुपयासाठी दिवसभर 12 तास आमचं मजुराला, आमच्या नागरिकाला कसं लागत आहे. तुम्हाला ज्या पदावर आम्ही बसवलं, जिथं निवडून पाठवलं, ते प्रामाणिकपणे काम करा तुम्ही आम्हाला. नाहीतर मी आहे ना प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक नागरिकाला जागृत करून तुमचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. भ्रष्ट अधिकाऱ्यांचा धिक्कार असो. भ्रष्ट अधिकाऱ्यांचा धिक्कार असो. एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत. एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत. लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही. लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही.